प्रदेश कार्यालयाने आमचे आदरणीय प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब, कार्यकारी प्रदेश अध्यक्ष आमचे रवी चव्हाणजी यांनी मंत्रिमंडळातल्या सगळ्याच मंत्र्यांना प्रत्येक महिन्यात 2 जिल्ह्याचा प्रवास हा आम्हाला नेमून दिलेला आहे आणि त्याप्रमाणे ह्या महिन्याचा प्रवास धाराशिव आणि गडचिरोली हे दोन्ही जिल्हे माझ्याकडे दिले होते। त्यानुसार आज धाराशिवच्या जिल्ह्या दौऱ्यावर मी आलो होतो आणि पूर्ण दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आमच्या खात्यासंदर्भात आढावा बैठक घेणं, भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बैठका घेणं, त्यासाठी मी याच्यानंतर जात आहे। या पद्धतीचे पूर्ण दिवसाचा कार्यक्रम आम्हाला आखून दिलेला आहे आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये किंवा लातूर विभागामध्ये मत्स्य उत्पादनाची आणि मत्स्य व्यवसायाचा एकत्रित पूर्ण आढावा मी या निमित्ताने सगळ्या माझ्या सहआयुक्तांच्या समवेत घेतलेला आहे। सन्मान्य जिल्हाधिकारी पण माझ्याबरोबर होते, सन्मान्य CEO होते, पोलीस अधीक्षक मॅडम उपस्थित होत्या आणि ह्या विभागामध्ये मत्स्य व्यवसाय किंवा मत्स्य उत्पादन वाढवायचं कसं या दृष्टिकोनातून आमची चर्चा झाली। आत्ताच्या प्रयत्नावर मी समाधानी नाही। आत्ताच्या एकंदरीत प्रयत्नांमध्ये पारदर्शकता मला दिसली नाही। तलाव ठेके ज्या पद्धतीने दिले गेलेले आहेत त्याच्यामध्ये मला अजून नियमितता आणायची आहे, पारदर्शकता आणायची आहे। तलाव ठेका एका मच्छीमार संस्थांची नावाने आहे, चालवणारा वेगळाच आहे। असंख्य अशी उदाहरणं माझ्यासमोर आहेत। त्या तलावांवर मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण आहेत। त्या संबंधित आम्ही एक अहवाल तयार करून पोलीस अधीक्षक मॅडमकडे देणार आहे आणि त्यांची मदत घेऊन अतिक्रमण काढण्याची आमची मोहीम सुरू होणार आहे। त्याचबरोबर त्या तलावांमध्ये साचलेला गाळ ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादनावर फटका बसतो, ह्या पूर्ण विभागावर मध्ये मत्स्य व्यवसायाच्या दृष्टिकोनातून खूप मोठी क्षमता आहे। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी गोड्या पाण्याच्या ह्या मासेमारीवर स्वतंत्र धोरण तयार करा किंवा ह्याचं उत्पादन वाढवा। उदाहरण देशाच्या या गोड्या पाण्याच्या मासेमारीमध्ये, तलावाच्या मासेमारीमध्ये आपण 16व्या क्रमांकावर आहोत महाराष्ट्र राज्य म्हणून। आंध्र आणि हे सगळे राज्य फार पुढे आहेत आणि म्हणून माझ्या खात्याच्या माध्यमातून या दृष्टिकोनातून प्रयत्न व्हावेत त्या बाबतीमध्ये मी माझ्या सगळ्या सहआयुक्तांच्या बरोबर आणि अन्य अधिकाऱ्यांबरोबर अंतराळ बैठक घेतलेली आहे। मला विश्वास आहे की आमच्या सगळ्यांची चर्चा झाल्यानंतर येणाऱ्या कालावधीमध्ये 500च्या पेक्षा जास्त तलाव, 500 पेक्षाही जास्त तलाव जे आपल्या या विभागामध्ये आहेत त्याच्यामध्ये उत्पादन निश्चित पद्धतीने वाढेल। खऱ्या अर्थाने मच्छीमारांमध्ये आर्थिक समृद्धी येईल। एक महत्त्वाचा निर्णय जो आमच्या फडणवीस साहेबांच्या सरकारने, महायुतीच्या सरकारने जो घेतलेला आहे तो म्हणजे मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देणं आणि मग त्या दृष्टिकोनातून विविध योजना राबवणं। या मासेमारी करणाऱ्या लोकांना ज्या पद्धतीने आपण मराठवाड्यामध्ये या विभागामध्ये शेतकऱ्यांना जे लाभ देतो, विविध केंद्र सरकार, किसान क्रेडिट कार्ड, शेतकरी सन्मान, हे विविध ज्या काही योजनांचे लाभ देतो, त्यांना साधन समृद्धीमध्ये विविध पद्धतीने आपण सबसिडी देतो, विमा असो किंवा नुकसान भरपाई असो, या सगळ्या बाबतीमध्ये ह्या पुढे त्यांनी मच्छीमारांना पण त्या निकषामध्ये बसवावं या दृष्टिकोनातून आमची चर्चा झाली। मला विश्वास आहे या बाबतीमध्ये उत्पादनामध्ये निश्चित पद्धतीने वाढ होईल आणि आपल्याला फरक दिसेल। धन्यवाद। सर, आपण धाराशिव जिल्ह्यामध्ये दौऱ्याची सुरुवात आज दर्शन घेऊन केलेली आहे। आज आपण देवी दर्शन घेऊन दौऱ्यावर सुरुवात केलेली आहे। आपण काय सांगणे घातले देवी दर्शन? देवीचे तुम्ही आभार मानण्यासाठी आलेलो देवीचे। देवीच्या आशीर्वादामुळे आज राज्यामध्ये हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे। लोकसभेच्या निकालानंतर जे हिरवं संकट आमच्या राज्यावर येऊ पाहत होतं त्याला योग्य उत्तर देवीने आम्हाला आशीर्वाद देऊन एक भगवादारांचं सरकार
या राज्यामध्ये आणलेला आहे आणि त्यामुळे देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि प्रामुख्याने आभार मानण्यासाठी मी आलो. धाराशिव जिल्ह्यामध्ये आणि पूर्ण भारतात मध्यंतरी ती जे संस्था रजिस्टर करून त्या माध्यमातून संस्थांचं जाळं निर्माण करण्याचा विषय होता, त्याला स्थगिती दिली गेली महाराष्ट्र सरकारने. काय सांगा? नाही ती स्थगिती आम्ही उचलली, पण आता तो कोर्टामध्ये काही लोक गेलेली आहेत. त्या बाबतीमध्ये आमची इच्छा एवढीच आहे की तलाव ठेक्यांमध्ये स्पर्धा व्हावी, पण ती कुठली 500च्या वरच्या ठेक्यांमध्ये. आदरणीय फडणवीस साहेबांच्या बोलल्यानंतर जे छोटे तलाव आहेत एकदम छोटे त्याच्यावर आम्ही तो स्टे लागू ठेवलेला आहे. आधी फक्त मोठे तलाव आहेत 500च्या वरती, जिच्यावर आम्हाला उत्पादन वाढू शकतं, त्याच्यामध्ये आम्हाला कॉम्पिटिशन आणायचं आहे. त्याच्यामध्ये आम्हाला विविध नाविन्यपूर्ण प्रयोग करायचे आहे. त्याच्यामध्ये उत्पादन विविध माध्यमातून आपण कसे वाढवू शकतो यावर आम्हाला काम करायचं आहे. आणि म्हणून 8 ते 10 दिवसामध्ये आमची पुढची तारीख आहे. मला विश्वास आहे माननीय न्यायालय आमचं म्हणणं ऐकून घेईल, ते स्टे उचलेल आणि परत एकदा मच्छीमारांच्या उन्नतीसाठी आणि ठेक्याचं उत्पादन वाढवण्यासाठी आम्हाला संधी देईल. सीना कोळगावसारख्या एका मोठ्या मध्यम धाराशिवच्या मोठ्या प्रकल्पामध्ये खूप मोठ्या प्रमाणात संधी असताना सुद्धा देखील तिथे ज्या संस्था आहेत किंवा तिथे जे आता हे आहेत तर त्यांच्या याच्यासाठी काही बघा काय या तलाव ठेक्यांमध्ये जसं मी तुम्हाला बोललो पारदर्शकता दिसली नाही आहे आम्हाला. उदाहरण कोणा एकाच्या नावाने संस्था आहे, चालवणारा कोण दुसराच आहे. म्हणून ह्या सगळ्या बाबतीमध्ये जेवढ्या 516 ज्या आमच्याकडे मच्छीमार संस्था आहेत त्यांना ठेके दिलेले आहेत. प्रत्येकाची माहिती माझ्या मंत्रालयाने मागवलेली आहे. प्रत्येकाची माहिती दिली जाईल, अभ्यास केला जाईल, तो चालवतो आहे का, उत्पादनाची नोंद का केली, या सगळ्याची माहिती घेतल्यानंतर त्याला ठेका ठेवायचा आहे का की दुसऱ्याला द्यायचा, या सगळ्याची स्क्रुटनी अभ्यास केल्यानंतर निर्णय घेतला नाही. आणि काही मत्स्य संस्थांच्या तक्रारी आहेत की मासे सोडताना पैसे मागितले जातात. त्यानंतर काही जणांच्या तक्रारी आहेत की समजा ते सगळं लायसन रिन्यू करताना पैसे मागितले जातात. त्या संदर्भात तुम्ही मंत्री विदेश राणे आहे सगळ्याला उत्तर भेटेल. सगळ्याची तक्रारी आलेली आहेत माझ्याकडे की जे काही कोण मस्ती करताय त्याच्यामुळे उत्पादनामध्ये फरक पडतोय. आमच्या पारदर्शक आणि मूळ मच्छीमारांना याचा फायदा भेटत नाहीये. त्याच्या सगळ्यांच्या सूत्रधारक कसे सरळ होतात माझ्यावर सोडा. आपल्या कार्यालयाअंतर्गत अनेक पदरिक्त आहेत, सहाय्यक आहेत, तर जिल्हाधिकारी प्रभारी आहेत. महत्वाचा विषय आम्ही काय करणार आहे की ठीक आहे आमच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये आमच्याकडे पदही रिक्त आहे, स्वतंत्र आमचं मत्स्य कार्यालय पण नाही आहे. या सगळ्यावर आम्ही मंत्रालय म्हणून सरकार म्हणून आम्ही लवकरच पदं भरण्याची मोहीम पण घेणार आहे. पण त्याच्याही पुढे जाऊन आमच्या मत्स्य खात्यामध्ये AI चा वापर, कृत्रिम बुद्धिमत्ताचा वापर आम्ही लवकरच करायला सुरू करणार आहोत, ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादनामध्ये आम्हाला फायदा भेटेल. त्याचबरोबर डिजिटलायझेशनच्या माध्यमातून आम्ही ह्याच्यामध्ये पण जिथे आम्हाला उत्पादन वाढवण्यासाठी किंवा माहिती गोळा करण्यासाठी आता फार लिमिटेशन देतात. कारण का नेमकं एक संस्था ठेका घेतल्यानंतर की त्या तलावामध्ये किती उत्पादन करतं तर ह्याची माहिती गोळा करण्याची यंत्रणा आमच्याकडे नाही एक मंत्रालयातून. ती आता या AI च्या माध्यमातून आणि डिजिटलायझेशनच्या माध्यमातून आमच्याकडे माहिती आल्यानंतर आम्ही त्या पद्धतीने मदत करू. चला थँक्यू.